निवडणुकीचा निकाल बीजेपीच्या बाजूनं लागला ही संशोधनाची वेळ आहे. बच्चू कडू. एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज जरी पायरी घसरले असतील तरी येत्या काळात ते मुख्य पायरीवर जातील अशा त्यांना शुभेच्छा आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे चांगला कार्यकर्ता आहे तिथे तिथे मी लढणार. भाजपाच्या दिल्ली विजयावर बोलताना वातावरण पावसाचं नाही, वरती ढग पण नाहीत, पण पैसे मात्र जोरदार. वातावरण काहीच नसतं तरी निवडणुकीचा निकाल मात्र बीजेपीच्या बाजूने लागला जातो ही मोठी संशोधनाची वेळ आहे. लोकशाहीचं पतन होऊ नये आणि ईव्हीएमवर जर तुमचा आमचा भरोसा नाही तर आम्ही त्यांना एक सुझाव दिला होता. व्हीव्हीपॅट मतदारांच्या हाती आलं पाहिजे, त्याला क्रमांक असला पाहिजे, त्याच्यावर सही घेऊन तो मतपेटीत टाकला पाहिजे. एवढं पारदर्शक काम प्रभू रामचंद्राचे जे भक्त आहेत, प्रभू रामचंद्राचा जो आदर्श होता तो आदर्श बीजेपीने स्वीकारला पाहिजे असे माध्यमांशी बोलताना माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले. दिल्लीमध्ये जसं बीजेपीची झालेली आहे जल्लोष चालू आहे, काय म्हणायचं? तर वातावरण पावसाचं नाही, वरते ढग पण नाही, पण पाऊस मात्र गारपीट झाली. वातावरण काहीच नसतं आणि निवडणुकीचा निकाल मात्र बीजेपीच्या बाजूने लागलेला असतो. एकंदरीत ही मोठी संशोधनाची वेळ आपल्यावर सगळ्यांना आली आहे. लोकशाहीचं पतन होऊ नये, ईव्हीएम मध्ये जर तुमचा आमचा भरोसा नाही आहे आणि म्हणून आम्ही एक त्यांना सुझाव दिला होता की ईव्हीएम मशीन पण ठेवा, पण व्हीव्हीपॅट जे येतं ते मतदाराच्या हाती आलं पाहिजे, त्याला क्रमांक असला पाहिजे, बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि त्याच्यावर सही घेऊन बाकीच्या मतपेटीत तो टाकला पाहिजे. एवढं पारदर्शक काम प्रभू रामचंद्रांचे जे काही भक्त आहेत त्यांना माझं आव्हान आहे का आदर्श प्रभू रामचंद्राचा आदर्श होता, तो आदर्श बीजेपीने स्वीकारला पाहिजे.